श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या मित्रांनो, ही गोष्ट नीट समजून घ्या की बृहस्पती म्हणजे गुरु राहूला आणि राहू बृहस्पतीला पाहत आहे. ही स्थिती काही 2-4 दिवसांची नाही, तर ही दीर्घ काळ चालणार आहे. म्हणजेच गुरु चांडाळ योग बनलेला आहे. आता इकडे राहूची 5व्या भावावर दृष्टी आहे, सोबतच 9व्या भावावरही दृष्टी आहे. दुसरीकडे बृहस्पतीची देखील 5व्या भावात स्थिती आणि 9व्या भावावर दृष्टी आहे. या दोन्ही स्थानांचा संबंध तुमच्या पूर्वजन्माशी आहे आणि तुमच्या पूर्वजन्मातील पाप आणि पुण्याचा निकाल राहू आणि बृहस्पतीच लावतात. श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय शनिदेव. त्यामुळे तुमच्या जीवनात सत्य आणि असत्य यांमध्ये मनामध्ये जे युद्ध सुरू आहे, काय बरोबर आहे आणि काय चुकीचे, तुमच्या मनात निर्माण झालेले हे विचार खूप धोकादायक आहेत. या दोघांच्या आपापसातील द्वंद्वामुळे, म्हणजेच सरळ सांगायचे तर त्यांच्यातील लढाईमुळे, तुम्ही स्वतः तुमचे मन ॲडजस्ट करू शकत नाही आहात की कुठे काय योग्य आहे आणि कुठे काय अयोग्य. कधी तुम्हाला तुमचा विसरलेला कालखंड म्हणजे भूतकाळ आठवेल, तर कधी तुम्ही तुमचे भविष्य कसे मजबूत बनवता येईल याकडे जाण्याचा प्रयत्न कराल. कधी तुम्हाला वाटेल की तुम्ही खूप जास्त पूजा अर्चा करू लागला आहात, तर कधी तुम्हाला वाटेल की लोक मला उगाचच का बोलत आहेत. कधी तुम्हाला वाटेल की लोक काय विचार करतील, कधी वाटेल की माझ्या घरचे काय बोलतील. ही जी मनातील आपापसातील लढाई किंवा ओव्हर थिंकिंग आहे ना, ही तुम्हाला बुडवेल. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल तर गुरुमंत्र हाच आहे की या सर्व गोष्टी बाजूला सारून एकाग्रतेने चाला, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर या दोघांच्या आपापसातील लढाईत आणि द्वंद्वात तुम्ही अडकून पडाल आणि जग पुढे निघून जाईल. मग नंतर म्हणू नका की मी हे आधी का सांगितले नाही. लक्ष द्या, स्वतःवर आत्मविश्वास आणा. नमस्कार. कुंभ राशीच्या मित्रांनो, 1 ते 28 फेब्रुवारी दरम्यानच्या संपूर्ण मासिक राशीफळाच्या या विशेष कार्यक्रमात ज्योतिष केंद्रमध्ये तुमचे स्वागत करते. कुंभ राशीच्या लोकांनो, जसे की तुम्हाला माहीत आहे, हे संपूर्ण राशीफळ चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, अन्यथा तुम्ही हा व्हिडिओ नावाप्रमाणे किंवा लग्नानुसार पाहू शकता. एक गोष्ट आहे, कुंभ राशीच्या लोकांनो, फेब्रुवारी महिन्यात गोचरामध्ये अशा प्रकारचा बदल आहे की तुम्ही स्वतःचे ऐकाल, आपल्या मनाचे ऐकाल, स्वतःचा विचार कराल आणि हेच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. चला तर मग सर्वात आधी फेब्रुवारी महिन्यात त्या लोकांबद्दल बोलूया जे नोकरी, व्यवसाय म्हणजेच आपल्या कर्मक्षेत्राबद्दल खूप जास्त चिंतेत आहेत. कुंभ राशीच्या लोकांनो, कर्मक्षेत्राचा स्वामी 23 फेब्रुवारीपर्यंत उच्च अवस्थेत आहे आणि त्यांची 3ऱ्या भावावर दृष्टी देखील आहे, जे त्यांचे कारक घर असते. म्हणजेच 23 फेब्रुवारीपर्यंत नवीन नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग येतील. 23 फेब्रुवारीपर्यंत तुमच्यामध्ये एकट्याने चालण्याची हिंमत येईल. 23 फेब्रुवारीपर्यंत जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भागीदारीत किंवा कोणासोबत मिळून काम करत असाल तर स्वतःहून पुढे जाण्याची हिंमत तुमच्यात येईल. आणि ज्या लोकांची 23 फेब्रुवारीपर्यंत ही आशा सुटली होती की व्यवसाय किंवा नोकरीत यश मिळणार नाही, ते चुकीचा विचार करत आहेत. यश 100% मिळताना दिसेल. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक नोकरी किंवा व्यवसायात बदल करू इच्छितात, 13 फेब्रुवारीपर्यंत काहीही होणार नाही. 13 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही तुमची नोकरी वाचवा. 13 फेब्रुवारीपर्यंत जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर सायलेंट मोडवर राहा. 13 फेब्रुवारीपर्यंत व्यवसायात कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका आणि भागीदारीही करू नका, नाहीतर रस्त्यावर यायची वेळ येईल, हे लक्षात ठेवा. 13 फेब्रुवारी नंतर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता. ज्याच्याशी भागीदारी करायची आहे किंवा मोठा गुंतवणूकदार हवा आहे, तोही मिळेल. 13 फेब्रुवारी नंतर आत्मविश्वासही येईल आणि नवीन सुरुवातही होईल. कामधंद्यासाठी जागेचा शोध घेत असाल तर तीही मिळेल. त्यामुळे 13 फेब्रुवारीपूर्वी नवीन सुरुवात करण्यापूर्वी थोडे लक्ष दिले पाहिजे. यानंतर त्या लोकांसाठी जे लॉटरी किंवा सट्टा मार्केटमध्ये पैसे लावत आहेत, तुमच्यासाठी मी अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छिते की 6 फेब्रुवारीपासून लॉटरी आणि सट्ट्याद्वारे मार्केटमध्ये तुमचे योग वाढतील, धनलाभ वाढेल. 6 फेब्रुवारीनंतर तुम्ही कोणत्याही मोठ्या नोकरीच्या मुलाखतीतही उत्तीर्ण व्हाल. असे नाही की काही होणार नाही, कारण लक्ष्मी नारायण योग बनेल, त्यामुळे लाभ मिळेल. जे लोक एक्सपोर्ट इम्पोर्टशी संबंधित काम करत आहेत, देवाच्या कृपेने 6 फेब्रुवारीपासून तुम्हाला या बाबतीतही सहकार्य मिळेल. या महिन्यात परदेश प्रवासाची स्थिती कशी असेल? प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही कितीही प्रयत्न करा, कपाळावर चंदन घासा किंवा काहीही करा, 6 फेब्रुवारीपर्यंत परदेश प्रवास होणार नाही म्हणजे होणार नाही. हो, व्हिसा वगैरे लावण्यासाठी तुम्ही विचार करू शकता. कदाचित 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रोग्राम सेट करू शकता, पण ना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ना आर्थिक स्थिरता येईल आणि ना आत्मविश्वास येईल.
6 फेब्रुवारीला तुमच्या लग्नात शुक्र येईल. त्यानंतर परदेश प्रवास 100% होईल. पैशांचीही व्यवस्था होईल. जे लोक विजा, पासपोर्ट वगैरेसाठी त्रस्त आहेत, 6 फेब्रुवारीपासून त्यांची समस्या सुटेल. परदेशात नोकरी करणारे किंवा नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणारे लोक, तुम्हाला लाभ मिळेल. 6 फेब्रुवारीपर्यंत ज्यांना वाटते की आपल्याला डिपोर्ट केले जाऊ नये, त्यांनी घाबरू नका. यश मिळेल. फक्त थोडा संयम आवश्यक आहे. या महिन्यात उत्पन्नाची स्थिती कशी असेल? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, उत्पन्नाचा स्वामी उत्पन्न भावाकडे पाहत आहे. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की डावीकडून, उजवीकडून, वरून, खालून, कुठून ना कुठून तरी फिरून फिरून पैसे तर येत आहेत. पण खर्च, ओहो, खर्च तर इतक्या भयानक पातळीवर होत आहे की आता रस्त्यावर येण्याची परिस्थिती आहे. 13 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट खर्च होईल. म्हणजेच उत्पन्न कुठे गेले ते समजणार नाही. 13 फेब्रुवारीपर्यंत खर्चावर नियंत्रण ठेवा. कुठेही गुंतवणूक करू नका, पैसे लावू नका. आणि 13 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत महागडी संपत्ती किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीमध्ये पैसे टाकू नका. 13 फेब्रुवारीपर्यंत तुमचे उत्पन्न होईल, पण खर्च वाढेल. 13 फेब्रुवारीनंतर उत्पन्न तर 10 पटीने वाढेलच, पण बचत सुद्धा खूप जबरदस्त म्हणजेच भयानक पद्धतीने सुरू होईल. म्हणजेच 13 फेब्रुवारीनंतर पैशांचे योग अत्यंत मस्त असतील. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तुमच्या जीवनात या महिन्यात वैवाहिक जीवनाची स्थिती कशी असेल? प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो, 13 फेब्रुवारीपर्यंत वैवाहिक जीवनात क्लेश, मतभेद आणि अडथळे राहतील. वेगळे होण्यासारखी स्थिती निर्माण होईल. 13 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही कारणाने एकमेकांच्या चुका काढल्या जातीलच. हे मी कमी करू शकत नाही. 13 फेब्रुवारीपर्यंत जोडीदारासोबत कुठे फिरायला जाण्याची व्यवस्था असो किंवा सोबत राहण्याची व्यवस्था असो, ती होऊ शकणार नाही. जिथे तुम्हाला लग्न करायचे आहे किंवा उच्च कुळात लग्न करायचे आहे किंवा ज्यांच्याशी लग्न करायचे आहे किंवा ज्यांचे वैवाहिक जीवन खराब चालले आहे, तुम्ही विचार कराल की समोरची व्यक्ती थोडी झुकेल, तर त्याची अजिबात संभावना नाही. 13 फेब्रुवारीपासून तुमचे वैवाहिक जीवन ठीक होईल. दुरावा संपेल. जोडीदाराची साथ मिळेल. तुमचे लव्ह लाईफ देखील ठीक होईल. खरे तर लव्ह लाईफ 6 फेब्रुवारीपासूनच ठीक व्हायला लागेल आणि लव्ह टू मॅरेजचे योग बनतील. म्हणजेच 13 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सामान्य ठेवावेच लागेल. जर ठेवले नाही तर प्रकरण पुढे वाढेल. मग नंतर म्हणू नका की मी आधी सांगितले होते. आजकाल मी खूप सरळ बोलत आहे आणि मी तर तोंडावर बोलत आहे. एकदा 1 मिलियन सबस्क्रायबर होऊ द्या, मग तर मी अजून स्पष्ट बोलेन. मी खूप गोड बोलेन अशी अपेक्षाच करू नका. तुमच्या जीवनात या महिन्यात जमीन, घर, वाहन आणि संपत्तीची स्थिती कशी असेल? निश्चितपणे 6 फेब्रुवारीपर्यंत स्थिती ठीक नसेल. नवीन घराचे सुख मिळत नाही आहे. बांधकामाचे काम रखडलेले आहे. आपल्या घरात शिफ्ट होता येत नाही आहे. मनासारखी प्रॉपर्टी मिळत नाही आहे. 6 फेब्रुवारीपासून लक्ष्मी नारायण योग बनेल. 6 फेब्रुवारीपासून घराच्या बांधकामाचे काम सुरू होईल. तुम्ही स्वतःच्या घरात शिफ्ट होऊ शकता. महागड्या गाड्या, लक्झरी गाड्या किंवा तुमच्या आवडीच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. याशिवाय 6 फेब्रुवारीपासून वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. सासर बाजूने संपत्तीचा लाभ मिळू शकतो. काही लोक परदेशातही प्रॉपर्टी घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर 6 फेब्रुवारीपासून तेही होईल. 6 फेब्रुवारीपर्यंत प्रॉपर्टीमध्ये कुठेही गुंतवणूक करू नका. विचार केल्याशिवाय काहीही खरेदी करू नका. पैशांचा अपव्यय होईल. आणि मी मघाशी सांगितल्याप्रमाणे 13 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला पैसे वाचवून ठेवावे लागतील. जय लक्ष्मी माता. या महिन्यात आई आणि वडिलांशी संबंधित स्थिती कशी असेल? 6 फेब्रुवारीपासून आईसोबत तुमचे ताळमेळ ठीक होईल. 23 फेब्रुवारीपर्यंत वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. वडिलांकडून धनप्राप्ती व्यवस्थित होईल. वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. हो, 23 फेब्रुवारीनंतर वडिलांची थोडी खटपट, मतभेद आणि वडिलांच्या आरोग्याबाबत समस्या पाहायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला संतुलन राखावे लागेल. या महिन्यात शिक्षण आणि मुलांची स्थिती कशी असेल? प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो, 6 फेब्रुवारीपासून शिक्षणात प्रगती आहे. परदेशात प्रवेशाचे योग बनतील. कोणत्याही प्रकारच्या मुलाखतीत अपयश येत असेल किंवा मनासारखा विषय निवडता येत नसेल, तर 6 फेब्रुवारीपासून नारायण योग बनेल. मुले देखील 6 फेब्रुवारीपासून तुमचे ऐकतील. संतती प्राप्तीचे योग देखील दिसून येतील. तसेच काही कारणास्तव मुलांपासून दुरावा निर्माण झाला असेल किंवा मतभेद असतील, तर 6 फेब्रुवारीपासून ते ठीक होईल. पण दुसऱ्या अपत्याशी ताळमेळ, दुसऱ्या अपत्याशी संबंधित आनंदाची बातमी किंवा त्याच्या आरोग्यात सुधारणा 13 फेब्रुवारीपासून होईल, त्याआधी नाही. या महिन्यात कोर्ट कचेरी किंवा कर्जाची स्थिती कशी असेल? 13 फेब्रुवारीपर्यंत कोर्ट कचेरीच्या बाबतीत त्रास राहील. मग ते व्यक्तिगत आयुष्याबद्दल असो, प्रॉपर्टीबद्दल असो, वैवाहिक आयुष्याबद्दल असो, सासर बाजूने असो किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल असो. 13 फेब्रुवारीनंतर तुम्हाला कोर्ट कचेरी आणि कर्जातून मुक्ती मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक शांती मिळेल.
म्हणजेच 13 फेब्रुवारी ही कुठेतरी एका प्रकारे लक्ष्मण रेषा आहे, तिथे सावध राहावे लागेल. उपाय काय करावा? पूर्ण महिना पाण्यात गोळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. याशिवाय प्रयत्न करावा की पूर्ण महिना पांढऱ्या चंदनाचा टिळा आपल्या कपाळावर किंवा गळ्यावर लावावा. तुमच्यासाठी हे चांगले राहील. 6 फेब्रुवारीपर्यंत लक्ष्मी देवीसमोर तुपाचा दिवा लावावा, ते अधिक उत्तम राहील. तर कुंभ राशीच्या लोकांनो, मी फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण राशीफळ सांगितले आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. चांगले रहा. धन्यवाद.